मला मोठं करताना तुम्ही फेस केलेला एखादा लो फेस? हेच असेल श्वास रोखण्याचं. हं? हम्म. हिला एक आजार होता, 5 वर्ष ही कुठे पडली धडली लागलं तर ही श्वास रोकायची, पराकोटीचा श्वास रोकायची, ऑक्सिजन घेणं बंद करायची. तर डॉक्टरांना बऱ्याच दाखवलं तर एक डॉक्टर म्हणाले की हा एक स्वभाव असतो, म्हणजे रडका हा स्वभाव लहानपणापासून आहे, चिडचिडा. तर म्हणे हा स्वभाव असतो, तो ती अपमान सहन नाही करू शकत, म्हणून ती रडता रडता श्वास रोखून टाकते. तर ही पहिली स्टेज आहे, पण तुम्ही काळजी घ्या की ते सगळं तिच्या मनासारखं करा. 5 वर्षानंतर मग तुम्ही तिला काय पाहिजे ते वळण लावा. मग ते थोडंसं आम्हाला 5 वर्ष हिला वाढवण्यात, नंतर स्पोर्ट्स टीचरला सांगण्यात की हिला स्पोर्ट्समध्ये पळवू नका, म्हणून ती स्पोर्ट्समध्ये कमकुवत राहिली. कारण आम्हाला सांगावं लागलं की ती पडली की श्वास रोखते, तर ती न पडण्यासाठी आम्हाला काळजी घ्यावी लागते. तर तुम्ही पण हिला स्पोर्ट्समध्ये टाकू नका, जोरात ओरडू नका, थोडंसं ही खबरदारी घ्या. तर ते करण्यामध्ये 5 वर्ष आम्हाला फार फार म्हणजे फार हे झालं, त्रास झाला. टेन्शन असायचं. सतत टेन्शन असायचं, कुठे तू ऑक्सिजन न घेता अशी बेशुद्ध पडून जाईल, याचं फार टेन्शन असायचं. ओके. मी तर ते एक्सपिरियन्स नाही केलं, कारण की मी 5 वर्षाची असेच तवर तो आजार होता, त्यामुळे मला कायच आठवेल, त्यामुळे मला नाही आठवत यापैकी काहीच. म्हणून तिच्या मोठ्या दादाला पण आम्ही सांगायचो तिला रागवायचं नाही, तिला ती पडणार नाही याचं लक्ष दे, असं कर तसं कर. 5व्या बर्थडेला तो मला म्हणे मी रात्रीच्या कानाखाली मारू का गं आई? म्हटलं का रे? म्हणे मी 5 वर्ष सांभाळलं ना तिला, आता मला मारू दे, डॉक्टरांनी सांगितलेलं लिमिट संपलंय. म्हटलं नको, थांब जरा.